नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये पाहत आहोत की कार्यक्रम संपवून सगळे चांदेकर फॅमिली त्यांच्या घरी येतात. मग सरोज तर खूप रागात असते, कारण अद्वैतने खऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला असतो, त्यामुळे ती ऑलरेडी चिडलेली असते. मग तिथे आबा म्हणतात, "अरे वा वा, आलात का सगळे? बरं झालं. कसा झाला कार्यक्रम? आणि ते हलव्याचे दागिने घालून फोटो काढलेस ना व? ते दाखवा की आम्हाला बी." मग आबा म्हणतात, "काय झालं? काय झालं? सगळे आज इकडे शांत आहेत, गप्प आहेत. नेहमीवाणी वाटत नाहीये." मग रोहिणी मनातल्या मनात म्हणते की झाला आता रिपीट टेलिकास्ट. आणि मग सरोज वहिनी आणखी उचकवणार. मग इकडे कलाच्या माहेरी सर्वजण जेवणाची तयारी करत असतात. मग काजू म्हणते की दाजी कसले भारी आहेत ना, न्याय म्हणजे काय कमाल बोललेत ते. कला म्हणते मला वाटायचं की चांदेकर फक्त भांडताच येतं त्याला, पण हे आज समजलं की त्याला न्यायासाठी सुद्धा भांडता येतं आणि फक्त सदा वाद नाही घालत तो. त्याचा वादसुद्धा बुद्धिवाद असतो. तो त्याच्या मुद्द्यांवरती नेहमी ठाम असतो. त्याला पटलेली प्रत्येक गोष्ट ही तो नैसर्गिकता अगदी ठामपणे मांडतो, हे महत्त्वाचं आहे. मग पुढे ती म्हणते की तो जो काही करतो ना ते अगदी बेस्टच असतं. पुढे कला मनातल्या मनात म्हणते की लाखात एक आहे माझा नवरा. मग हे सर्व कलाची आई देखील पाहत असते व ती मनोमन हसत असते आणि तिच्या मनात काय चाललं आहे हे सर्व कलाच्या आईला माहिती असते व ती म्हणते की जावई बापू सोडून दुसरा कुठलाच विचार हिच्या मनात येत नाही आहे. मग इकडे आबा म्हणतात की कसं आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा समद्यांनी एकत्र यायचं एक निमित्त असतं आणि हे हलव्याचे दागिने याच्यामुळे नवरा बायकोतले प्रेम वाढतं. ते एकत्र येतात, त्यांच्या भावना जास्त घट्ट होतात व त्यांच्यातलं प्रेम वाढतं, असं ते आबा समजावून सांगत असतात. मग पुढे ते म्हणतात की चर्चा लय झाली आता, तुम्ही बी खूप दमला असाल, जावा आराम करा, मी बी जातो, असं म्हणून ते निघतात. आणि मग रोहिणी आणि राहुल देखील त्यांच्या पाठोपाठ जातात. आणि मग अद्वैतही चाललेला असतो. इतक्यात सरोज म्हणते, अद्वैत थांब, जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पुढे सरोज म्हणते की आजपर्यंत मी तुला वेगवेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्यावर हजारदा चिडले, रागवले, पण तुझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही आहे, असं आता मला स्पष्टपणे दिसायला लागले. आणि म्हणूनच आज मी शांतपणे आणि अगदी स्पष्टपणे तुलाही सांगते की हे बघ, ती खरे मंडळी मला अजिबात आवडत नाहीत. त्यांची सुरुवातच त्यांनी खूप मोठ्या फसवणुकीने केली आहे. त्यांनी हे तुलाही माहिती आहे. आणि एवढं सगळं होऊनही ती नैना अजूनही खोटेपणाचा आव्हानते, खोटेपणे वागते आणि दुसऱ्या मुलीचं काही झालं तरी नाक वरच आहे, हे सर्व रोहिणीही बोलणं चोरून ऐकत असते. आणि पुढे सरोज म्हणत असते की हा माज कुठून येतो रे यांच्यात, हे सर्व सरोज बोलत असते. पण अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो. तो फक्त तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो. मग सरोज पुढे म्हणते की अद्वैत, मी तुझ्याशी बोलते आणि एवढं सगळं होऊनही तू आज परत त्यांचीच बाजू घेतली, आणि तेही सगळ्या अनोळखी बायकांसमोर. कशासाठी? तू स्वतःला तिचा खरा नवरा समजायला लागला आहेस का, तिची बाजू घ्यायला? मला खरंच कळत नाही अद्वैत. मी तुझी आई आहे, मला तुझी काळजी वाटते आहे, म्हणून मी तुला परत परत सांगते आहे, तू या सगळ्यांमध्ये अडकलास तर मी काय करायचं? आजकाल तू फक्त स्वतःच्या मनाला वाटेल तेच वागतोस. मनामध्ये जे विचार येतात तेच तू करतोस, तसंच वागतोस. हजारदा वॉर्निंग देऊनही तू त्या प्रकरणामध्ये अडकलास तर परत माझ्याकडे येऊ नकोस. मग रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते की असं म्हणते की सरोज वहिनीचं रागाचं कार्ड चालत नाही आहे ना, म्हणून गोडी गुलाबीने काम करते. पण आतल्या आत तुझा पापड मोडतोय हे का मला माहिती नाही आहे का? सरोज वहिनी, तू शांत राहण्याचा किती प्रयत्न केला ना तरी ते शक्य नाही अगं. कारण तू जरी शांत राहिली ना तरी मी तुला भडकायला आहेच की. मग इकडे मात्र कला खूप आनंदी असते व ती मनातल्या मनात म्हणते की आज खूप सुखाची झोप येणार आहे, आजचा दिवस खूप छान गेला. मग ती मोबाईलमधील आजचे काढलेले सर्व फोटो पाहते आणि म्हणते की किती छान आलेत ना आमचे फोटो. मग शेवटी चांदेकर आणि माझ्या आठवणी आहेत आणि अशा अनेक आठवणी मला गोळा करायच्या आहेत. मग ती चांदेकरला थँक्यू चांदेकर असं म्हणत असते. आज तू माझ्या आईबाबांचा सन्मान जपलास. तू कितीही नाही म्हणत असलास ना तरी आपण एक टीम आहोत. म्हणजे आपल्यावर कितीही संकटे आली तरी आपण एकमेकांना नाही सोडत, असं ती म्हणत असते. व कार्यक्रमाचे फोटो ती चांदेकरला लगेच पाठवते. मग चांदेकरला कॉल करते आणि म्हणते की फोन उचलून म्हणतो, काय
मग कला म्हणते, चांदेकर, कोणीही फोन केल्यानंतर हॅलोनी सुरुवात करायची असते असं तूच मला सांगतोस ना, मग हे काय हाय? मग अद्वैत म्हणतो, फोनवरती असू दे नाही तर प्रत्यक्ष असू दे, मी दिसलो की कटकट करायची सवयच आहे तुला, हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. कधी फोन करते, कधी SMS करते, कधी व्हॉइस नोट्स पाठवते, जरा शांतता नाही डोक्याला. मग चांदेकर म्हणतो, चुप बस, मी काय सांगते. मग कला चांदेकरला म्हणते की चुप बस, मी काय म्हणते, मी काय सांगणार आहे ते नीट ऐकून घे. मी तुला थँक्यू म्हणायला फोन केला आहे. मग अद्वैत म्हणतो, थँक्यू का? मग कला म्हणते, आज तू जे काही केलंस, इकडे माझ्या आईबाबांच्या बाजूने निर्विवादपणे तू बोललास. मग पुढे ती म्हणते की कधी कधी तुझं कौतुक करावं तितकंच कमी वाटतं, पण कधी कधी कारण मी तुझं कौतुक केलं की तू डोक्यावरती लगेच नाचतोस, त्यामुळे मी तुझं कौतुकच करत नाही.